तर हिवाळी अधिवेशन निम्म सरलं तरी देखील झी 24 तासनं उघड केलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा विधिमंडळामध्ये का मांडण्यात आला नाही असा सवाल आता उपस्थित होतोय। या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याबद्दल हायकोर्टानं सवाल केलाय। मात्र असं असताना देखील विरोधकांचं या प्रकरणावर मौन पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बाबत विरोधकांचं तेरी भी चूप मेरी भी चूप असं धोरण आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तर पार्थ पवार यांना देखील विरोधकांचा सॉफ्ट कॉर्नर आहे का असा प्रश्नही विचारला जातोय। त्यामुळे पुण्यातील जमीन गैरव्यवहाराचं हे प्रकरण दडपलं जाणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। जी अमेडिया कंपनी आहे त्याचे जे प्रमुख आहेत त्यांना त्याच्यातून वगळणं याचाच अर्थ हे सर्रास सरकार आपल्या माणसाला घोटाळ्यामध्ये वाचवते हे त्याच्यातून स्पष्ट होते। आणि म्हणून न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने त्या पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। आज चर्चा आहे ना, सरकारच्या समितीच्या निष्कर्ष काय येत आहेत याची वाट आम्ही बघतोय। 1 महिन्याची मुदत त्यांनी घेतलेली होती, त्या मुदतीत ते काही निष्कर्ष काढतील, त्यानंतर त्यावर आम्ही बोलू। ज्यावेळी निष्कर्षच निघाले नाही तर हवेत गोळ्या मारणं योग्य नाही। जे आमच्या हातात माहिती जी तुमच्याकडे आहे तेवढीच उपलब्ध आहे, ते समिती नेमलेली आहे ती अधिक माहिती देत असेल तर त्यानंतर त्यावर बोलणं योग्य आहे।